दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही निघालेलो पुढच्या डेस्टिनेशनकडे. आणि आमचं को पायलट से हाय. नमस्कार मंडळी. तर आताच ऋषीने सांगितल्याप्रमाणे आज आपला साऊथ इंडिया रोड ट्रिपचा दिवस आहे दुसरा. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेच असेल, आम्ही अरुणाचलम शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि आता आपल्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच साऊथ इंडियातील एक अनोखे मंदिर व्हिजिट करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. इथल्या पवित्र भूमीत असे एक मंदिर आहे ज्याला सृष्टीचे साक्षात ऊर्जा केंद्र मानले जाते, कारण तिथे माता सतीची नाभी पडली आहे असे सांगतात. तर हो मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत दक्षिण भारतातील एक रहस्यमय आणि दिव्य शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कांचीपुरमच्या श्री कामाक्षी अम्मम मंदिरात. पोरीला मागे आरामदायी प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळावे म्हणून बापाचे कष्ट. ऋषी बायको परवडली का पोरगी? तिरुवन्नमलाई म्हणजेच अरुणाचलेश्वरम आणि कांचीपुरम हे डिस्टन्स 110 ते 112 किलोमीटर दरम्यान आहे. तर आपल्याला हे कवर करण्यासाठी बाय कार 2 ते 2.5 तास लागतात. आणि तुम्ही समोर वातावरणसुद्धा बघू शकतात, एकदम पावसाचं वातावरण झालं आहे आणि मस्त हवा पण छान चालू आहे. पण एवढं सर्व चांगलं असतानाही आता ओढ मात्र लागलेली आहेत माताच्या भेटीची. आणि अजून दुसरं एक कारण म्हणजे कांचीपुरमला ना आपल्या ज्या कांचीपट्टू साड्या आहे ना त्या खूप फेमस आहेत. तर बघू, जर वेळ मिळाला तर आम्ही तिकडे शॉपिंग पण करणार आहेत. पण पावसाच्या येणे काही वाटत नाही. आणि इकडे बघा आमच्या रिदूचं काय चालू आहे. आजकाल आम्हाला ना आमच्या छोट्या गोष्टी नाही आवडत. आम्हाला सगळं मोठे माणसं जे यूज करतात किंवा म्हणजे आई बाबा मामा तेच आम्हाला ट्राय करायचं असतं. छोट्या वस्तू नको, मोठ्यांच्या वस्तू आम्हाला यूज करायच्या. टॉडलर फेजच अशी आहे. 5-10 किलोमीटर मागे राहिलं आहे मंदिर आणि मेघराजाचं सुद्धा आगमन झाले, म्हणजे मेघराजा पण आपल्यासोबत येतोय. तर असे म्हणतात की देवी कामाक्षी आपल्या सर्व इच्छा मनोभावे पूर्ण करते. आणि मंदिराचे इतिहास, मंदिराचं वास्तुशिल्प आणि तेथील आध्यात्मिक वातावरण जर अनुभवायचं असेल तर तुम्ही पण आमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉग पूर्ण पहा. तुम्हाला माहिती आहे का, कांचीपुरमला सिटी ऑफ 1000 टेम्पलही म्हणतात. त्यापैकी कामाक्षी मंदिर हे त्यातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. आणि इथे महादेवांच्या पृथ्वीलिंगाचे सुद्धा मंदिर स्थित आहे. समोर तुम्हाला जो गोपुरम दिसतोय ना, तिथे आहे आपले कामाक्षी मातेचे मंदिर. पेड पार्किंगमध्ये आम्ही बेला पार्क केली आहे आणि ऋषी अण्णांनी पण लुंगी परिधान केली आहे. चला मग सगळे मिळून जाऊयात आपण कामाक्षी मातेच्या दर्शनासाठी. मंदिराच्या गर्भगृहात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, म्हणूनच मंदिराजवळ असलेल्या लॉकरमध्ये आम्ही मोबाईल्स ठेवले आणि तिथे चप्पल स्टँडसुद्धा आहे. मग तिकडे चप्पलही काढल्यात. आणि मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही मस्त गजरा आणि देवीसाठी काही फुलेही घेतली. आणि साऊथ इंडियन किंवा कुठल्याही टेम्पलमध्ये आलं तर गजरा हा मॅन्डेटरी असतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय कामाक्षी नावाचा अर्थ आहे करुणामयी आणि प्रेमळ नेत्रांनी कृपा करणारी माता, म्हणजेच कामाक्षी माता. येथे देवी ही पद्मासनात विराजमान आहे, जे की शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. पार्वती मातेच्या 51 शक्तिपीठांपैकी कांचीपुरमची कामाक्षी, मदुराईची मीनाक्षी आणि काशीची विशालाक्षी हे 3 मुख्य शक्तिपीठे आहेत. कामाक्षी अम्मा देवीच्या मंदिरात तिचे हे त्रिपुर सुंदरी रूप हे कामाक्षीला समर्पित आहे. आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते, इथे आदी शंकराचार्यांनी श्रीचक्राची स्थापना केली होती, म्हणून हे आध्यात्मिक दृष्टीने या मंदिराला अजून महत्त्व प्राप्त झालेले आहे. मुख्य गोपुरममधून मंदिरात प्रवेश करताना माताच्या नावाचा होणारा तो मंत्रोच्चार, घंटानाद आणि त्यासोबत अगरबत्तीचा तो छान असा सुगंध मनाला खरंच खूप सुखावून टाकणारा आहे. हजारो शेकडो वर्षपूर्वी जुने असलेले हे द्रविड शैलीतील मंदिर, त्याच्या प्रत्येक खांब एक नवीन गोष्ट सांगून जातो. ऑलरेडी
आपले दर्शन घेऊन झाले आहेत आणि जसं ग्रंथपुराणांमध्ये वर्णवल्याप्रमाणेच देवीची मूर्ती इतकी बोलकी आहे ना, आणि डोळे वाव, आणि जो साज शृंगार केला होता ना, लाल कलरची साडी होती, इतकं भारी होतं ना. दर्शन झाले इतके छान. आणि ते असं म्हणजे ती मूर्ती किंवा तो जो देवीचा हसरा चेहरा आहे ना, ते शब्दात सुद्धा सांगणं खरंच कठीण आहे. हजारो वर्षांपासून मातेकडे लाखो भक्त आपल्या प्रार्थना, स्वप्न, आशा घेऊन येतात आणि आज त्याच कामाक्षी देवीच्या मंदिरात तिच्या चरणी आम्हाला सुद्धा काही क्षण व्यक्त करण्याचा किंवा मातेचे दर्शन घेण्याचे जे भाग्य लाभले त्याच्यासाठी खरंच देवीचे खूप आभारी आहोत. म्हणजे लिटरली ना, गर्भगृहातून बाहेर पडताना म्हणजे कसं असतं, अरे देवाकडे हे मागायचं राहून गेलं, पण आम्हाला तसं न वाटताना आम्हाला खूप काही मिळालं आहे आज, अशी फील येत होती. म्हणजे ती देवीची एकदम छान भव्य तेजस्वी मूर्ती बघूनच ना खूप भारी वाटलं. शब्दात अजिबात मी मांडू शकत नाही. अजूनसुद्धा मी हे व्हॉइस ओव्हर करताना ना पूर्ण तो जो देवीचा हसरा चेहरा, ती लाल कलरची साडी, तो दिव्याचा मंद प्रकाश सगळं डोळ्यासमोर पुन्हा अनुभवते मी. कदाचित ना हीच त्या स्थानाची दिव्यता असेल जिथे अनुभव आणि शांतता आणि भक्ती यांचे एक संगम होतो. खरंच काही रस्ते ना आपल्याला फक्त त्या ठिकाणी घेऊन जात नाही, तर ते आपल्या स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःकडेही घेऊन जातात. ते देवीची जी मनमोहक बोलकी जी मूर्ती आहे ना, ती लाईफ टाईममध्ये कधीच विसरणार नाही. डोळे जरी मिटले तरी ती मूर्ती साक्षात समोर उभी राहते. एवढी बोलकी आणि सुंदर अशी मूर्ती होती ती खरंच. मंदिराच्या या पवित्र वातावरणात ना एक क्षण असा आला की जो बघून आमचे मन अक्षरशः भरून आले. आमची छोटी रिदू ना आईबाबांना बघून स्वतःच निरागसपणे ब्लॉगिंग करत होती आणि त्यावरूनही सुंदर गोष्ट म्हणजे तिची देवावरील श्रद्धा. जसं की आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली आणि तिने प्रत्येक देवासमोर मनोभावे हात जोडले, डोके टेकवले आणि तिच्या सुंदर बोबड्या बोलीत तिच्या तोंडामधून ओम ओम असा नामजप चालू होता. तिचं हे निरागस आणि भक्तिभावाने भरलेलं वागणं पाहून आजूबाजूचे लोकसुद्धा तिचं खूप कौतुक करत होते. आणि आपल्या छोट्या रिदू ब्लॉगरने क्लिक केलेली ही क्लिप मी मुद्दामच इथे ॲड केली आठवण म्हणून. म्हणजे तिच्यासाठी किंवा आमच्यासाठी खूप मोठी मेमरी आहे. आई बाबा जसं करतात ना त्याचंच अनुकरण करून ती सुद्धा ब्लॉगिंग करायला लागली. मी तिला कामाक्षी फोटो काढ, तर बघा माता मस्त माझा आणि ऋषीचा फोटो आणि क्लिक करताना तिच्या फेसवरची स्माइल बघताय. कसं कळतं ना या छोट्या मुलांना मोठ्यांचं अनुकरण करायला. आणि तिच्या या सगळ्या चांगल्या वागण्यामध्ये ना आणि हसण्या खेळण्यामध्ये आम्हाला महादेवांचीच कृपा जाणवते. या छोट्या छोट्या आठवणी ना पुढे जाऊन खूप मोठा आनंद देऊन जातात. दर्शन तर अगदी मनापासून झाले. चला आता तुम्हाला थोडक्यात सांगते येथील कांचीपट्टू साडीची माहिती. ही साडी ना हातमागावर विणली जाते, जिच्यामध्ये सोन्या आणि चांदीची जरीचा यूज केला जातो. परंपरा, सौंदर्य आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा उत्तम असा संगम म्हणजे कांचीपुरम सिल्क साडी. तुम्हाला माहीत असेलच, भारत सरकारने या साडीला GI टॅगसुद्धा दिलेला आहे. एवढी फेमस आहे ही साडी. चाय लेलं चाय. काय झालं होतं गाडीला? काय झालं होतं गाडीला? एक्सप्लेन. गाडीमध्ये वजन जास्त झालंय, त्याच्यामुळे सस्पेन्स पूर्ण दाबला गेलाय. सो गाडीमधून आवाज येत होता. बाकी काही विषय नाही. खरं का? येस. Hey Danny, what is your name? Danish. Danish. And what is your name? Then what is your Tini? What is the meaning in Tini? Gold. Gold. Tini means gold. Tini means gold. Can you explain me how? Because that is my name. That is your name. That's why this is gold. You are not gold. कामाक्षी मातेचा तो तेजस्वी चेहरा बघून मन तर भरूनच गेले होते. परंतु साऊथ इंडियन मीलने पोटही सुद्धा खूप छान भरले आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झाला. थांबा जाऊ नका. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आपण पुन्हा एका नवीन मंदिरामध्ये, नवीन कथेसोबत आणि नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत बाय बाय. जय कामाक्षी माता. आणि हो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.